घडला नाही, त्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडच्या 24वाडी परिसरातली ही घटना आहे। अग्निशमन दलाच्या मदतीने या मुलाला बाहेर काढण्यात आलं, पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच या 12 वर्षीय मुलानं अखेरचा श्वास घेतलाय। लिफ्टचा दरवाजा न उघडल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलानं त्या मुलाला बाहेर काढलं, पण रुग्णालयात नेत असतानाच त्या मुलानं अखेरचा श्वास घेतलेला आहे। लिफ्टचा दरवाजा न उघडल्यानं लिफ्टमध्ये अडकून एका 12 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवड शहरातील 24वाडी इथल्या राम स्मृती सोसायटीतली गुरुवारी म्हणजे काल संध्याकाळची ही घटना आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, ही घटना नेमकी कशी घडली? काल सायंकाळी हा मुलगा जो आहे तो या लिफ्टमध्ये बसला होता आणि तो खाली आणि वर जाण्याचा प्रयत्न यावेळी करत असताना दिसत आहे। परंतु याच वेळेला ती लिफ्ट जी आहे ती या ठिकाणी बंद पडली आणि त्यामध्ये तो 12 वर्षीय मुलगा जो आहे तो या ठिकाणी अडकल्याचा आपण पाहतो। त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर ही इमारत जी आहे ती थोडी जुन्या पद्धतीची आहे, जुनी इमारत आहे आणि ती लिफ्ट सुद्धा जुन्या पद्धतीची लिफ्ट आहे, ज्यामध्ये लोखंडी बॅरिगेट असायचे तशा प्रकारची ही लिफ्ट आहे आणि त्यामध्येच तो या ठिकाणी फसलेला होता। त्यामुळं जुनी लिफ्ट असल्यामुळे त्याचा मेंटेनन्स किती झाला होता आणि कितपत त्याचं मेंटेनन्स राखलं गेलं होतं हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। परंतु यापुढे पालकांनीही काळजी घ्यायला हवी। आपली मुलं लिफ्टमध्ये जात असताना त्यांना एकट्यानं सोडावं का आणि मुलांनी सुद्धा लिफ्टमध्ये गेल्यानंतर काही खबरदारी घ्यायला हवी याची सुद्धा एक नव्याप्रमाणे एक निमावली करणं किंवा तशी जनजागृती करण्याची वेळ आता पुन्हा एकदा आलेली आहे। नाझीम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आणि